सक्षम भारत पक्ष विषयाचे सादरीकरण करेल. माननीय पंतप्रधान श्रीया तपस्वी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. नमस्कार. माननीय सभापती, परीक्षक आणि उपस्थित सर्व खासदार, मी पंतप्रधान श्रीया तपस्वी आपणासमोर माझा विषय मांडणार आहे. माझा विषय आहे बांधकामाव्यतिरिक्त विकासाचे मोजमाप करण्याचे साधन. सुरेश शब्दांच्या साथीने घडते सुंदर कविता, चांगल्या व्यक्तींच्या साथीने घडते सुंदर जीवन, योग्य मार्गदर्शनाने घडते आयुष्य, तर योग्य सरकारमुळे घडते भविष्य. विकास म्हणजे एखादी अधिक गोष्ट करण्याची प्रक्रिया. कुठलाही देश सार्वभौम, विकसित, प्रगतीपथावर वाटचाल करणारा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्या देशाच्या विकासाच्या बाजू भक्कम असतील. जसे कुठलेही घर भक्कम होण्यासाठी त्याचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे, तसेच देशाला भक्कम करण्यासाठी त्याचा विकासाचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. आपला देश विकासाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे तो विकसनशील देशात गणला जातो. विकासाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सुरवंट्याचे फुलपाखरात रूपांतर होणे. आपल्या देशाचे रूपांतर जर आपल्याला सुरवंट्यातून फुलपाखरात करायचे असेल तर देशात काही बदल घडवणे आवश्यक आहे, त्याचा विकास करणे आवश्यक आहे, आणि हा विकास होत असतानाच त्याचे मोजमाप करणेही आवश्यक आहे. यासाठीची काही साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती साधने 2 भागात विभागून घेतली आहेत, सामाजिक आणि आर्थिक. ती पुढीलप्रमाणे: सामाजिक विभागात येणारी साधने म्हणजे शेती, आनंद निर्देशांक, स्वच्छता, प्रदूषण, साक्षरता इत्यादी. आर्थिक विभागात येणारी साधने म्हणजे GDP, शिक्षण, आयात निर्यात, रोजगार स्थिती, विकेंद्रीकरण, पर्यटन इत्यादी. हे सर्व विकास मोजण्यास मदत करतात. आपला विषय बांधकामाव्यतिरिक्त विकासाचे मोजमाप करण्याचे साधन असं आहे, त्यामुळे पहिले आपण बांधकामाची संकल्पना बघूया. बांधकाम जसे विकास मोजण्यास मदत करते, तसेच ते विकास कमी करण्यात देखील हातभार लावू शकते. बांधकाम हे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करू शकते, पण जेवढे जास्त बांधकाम तेवढे कमी वन्यजीवन, याचा पर्यावरणावर घातक परिणाम होऊ शकतो. यामुळे देशाचा विकास बघण्याची बांधकामाव्यतिरिक्त देखील काही साधने आहेत. पहिलं म्हणजे शेती. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या माणसांच्या काही महत्त्वाच्या गरजा आहेत. अन्न हे शेती केल्याशिवाय मिळू शकत नाही. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा घटक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्रात 20.19% वाटा आहे. हे क्षेत्र एक मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच हा एक असा प्रमुख व्यवसाय आहे की ज्यावर आयकर लागू होत नाही. एकंदरीतच सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी मदत करणारा हा एक घटक मानला जातो. त्यामुळे देशाचा विकास मोजण्याचे हे एक महत्त्वाचे साधन आहे. मातीत कष्ट करण्यापेक्षा व्हाईट कॉलर जॉब करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जर शेतकऱ्यांचे प्रमाण घसरत गेले तर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. भारतातील 70%हून अधिक लोक हे शेती व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून आहेत. मग जर या व्यवसायाकडे अधिक लक्ष दिले तर देशाची आर्थिक व्यवस्था सुधारेल. यासाठी भारतीय भावी युवा पिढीला हे पटवून देणे आवश्यक आहे की शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा फायदा होईल. ते सिद्ध करण्यासाठी त्या क्षेत्रातील संधी सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी क्षेत्रातील काही प्रमुख समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत. हवामान अडथळ्यांशी जुळवून घेणे. भारत हा विविधतेने संपन्न असलेला देश असल्यामुळे हवामानात देखील ही विविधता दिसून येते. त्या हवामानानुसार तिथे ते पीक घेतले जाते. पण सध्या या हवामानात अनिश्चितता दिसून येते. हे शेतकऱ्यापुढील एक मोठे आव्हान आहे. यावर केलेला उपाय म्हणजे आम्ही पृथ्वी ॲप काढणार आहोत, ज्यात शेतीविषयाची पूर्णतः माहिती असेल. आमच्या सरकारद्वारे कृषी विद्यापीठातील प्रशिक्षित प्राध्यापकांना गावांमध्ये पाठवून तिथल्या सरपंचामार्फत बैठक बोलून त्या ॲपचा वापर कसा करायचा यासाठीचे मार्गदर्शन दिले जाईल व यातूनच उत्पादन वाढीचा विकास साधण्याचा प्रयत्न करू. दुसरी समस्या म्हणजे शेतमालाच्या किमतीतील चढ उतार. उत्पन्न जेव्हा जास्त असतं तेव्हा त्याची किंमत कमी असते. उत्पन्न जेव्हा कमी होतं तेव्हा त्याच्या किमतीत वाढ होते. यालाच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असे म्हणतात. याचा परिणाम थेट शेतकऱ्यालाच होतो. याचा फायदा नुकसान देखील शेतकऱ्यालाच होतो. या स्थिरता आणण्यासाठी आमचे सरकार सक्षम शेतकरी संघटन म्हणजेच SSS ही योजना राबवणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी व ग्राहकांमधील दलाली काढून टाकून त्यांची थेट भेट घडवून देऊ. ही भेट गावातील व शहरातील सरपंच व महापौर यांच्या समन्वयाने तिथल्या संकुलात घडवून आणू. तिसरी समस्या म्हणजे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करणे.
भारताची भावी युवा पिढी ही शेती व्यवसायापासून लांब जात आहे. भारताचा तरुण वर्ग शेती व्यवसायापासून दूर गेला तर अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल. पण जर तोच तरुण वर्ग प्रवाहात आला तर देशाच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल. या शेती व्यवसायामुळे निर्यात वाढू शकते आणि याचा भारताला फायदा होईल. या तरुण पिढीला शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी आमच्या सरकारने आखलेली उपाययोजना म्हणजे मुलांना शालेय जीवनापासून शेती हा विषय अभ्यासात समाविष्ट असेल. हा विषय पूर्णतः कृतीयुक्त असेल, ज्यात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतील. या विषयात मातीच्या गुणवत्तेपासून रोप कसे लावायचे हे सर्व शिकवण्यात येईल. लहानपणापासूनच शेती विषयाची ओळख झाल्याकारणी भारताची भावी युवा पिढी ही शेतीकडे वळेल. यानंतरचा विषय आहे आनंद निर्देशांक. जसं अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या माणसांच्या काही महत्त्वाच्या गरजा आहेत, तसंच त्यांच्या जीवनासाठी समाधान, आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आधार इत्यादी गरजेचे आहेत. आनंद निर्देशांक या सर्व गोष्टी मोजण्यास मदत करतो. विकास म्हणजे फक्त मेट्रो, स्कायस्क्रेपर्स व पायाभूत सुविधा असं नाही, तर याचा अर्थ असा की त्या देशातील लोक समाधानी आहेत की नाही याची खात्री करणे. आनंद निर्देशांक एखाद्या व्यक्तीचा आनंद, समुदायाचे कल्याण व आर्थिक समता वाढवण्यास मदत करतो. यामध्ये 146 देशांमधून भारत 136व्या क्रमांकावर येतो. याची काही कारणं म्हणजे आरोग्य सेवांच्या किमतीतील वाढ, पर्यावरणीय प्रदूषण इत्यादी. आरोग्य सेवांच्या किमतीतील वाढ. संस्कृतमध्ये एक वचन आहे, आरोग्यम धन संपदा. याचाच अर्थ असा की आरोग्य आपल्याकडील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. ज्या देशातील लोक निरोगी असतील तर देशाची प्रगती तर होणारच. पण आजकाल या आरोग्य सेवांच्या किमतीत आपल्याला वाढ झालेली बघायला मिळत आहे. दारिद्र्य रेषेखालील लोक व मध्यमवर्गीय लोकांना याची जास्त झळ पोहोचते. तसेच मोठ्या आजारांचा खर्च या वर्गासाठी मोठी अडचण असते. यासाठी आमचे सरकार सुविधा कार्ड योजना अंमलात आणणार आहेत. कागदपत्राच्या पूर्ततेनंतर त्या व्यक्तीला हे कार्ड देण्यात येईल. तसेच संबंधित व्यक्तीला यातील योजनांचा लाभ घेता येईल. दुसरी समस्या म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. वायू प्रदूषण ही भारताची गंभीर समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खाजगी गाड्यांचा वापर. जर प्रत्येकाने आपल्या खाजगी गाड्यांचा वापर केला तर रस्त्यावर खूप वाहतूक असेल. पण जर सर्वांनीच एका सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला तर रस्त्यावर कमी वाहतूक असेल. कमी वाहतुकीमुळे प्रदूषण कमी होते. सार्वजनिक वाहतुकीची टाळाटाळ केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छता आणि सुरक्षा. यावर आमच्या सरकारने केलेला उपाय म्हणजे आधारशी जोडलेले कार्ड जे लोक प्रवास करत आहेत त्यांना देण्यात येईल. या कार्डद्वारे जेवढ्या अंतराचा प्रवास केला जाईल तेवढे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमधून कट केले जातील. या सुविधेमुळे आपोआप बस सुरक्षा आणि स्वच्छता सुधारेल. जर 100 रुपयांचा प्रवास 10 रुपयात होत असेल तेही चांगल्या सुविधांसह तर आपसुकच लोक सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील. यापुढील विषय आहे स्वच्छता. स्वच्छता ही प्रत्येकासाठी आवश्यक असते. देशाच्या विकासासाठी तर ती गरजेचीच असते. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो, स्वच्छतेचे पालन हे आवश्यकच आहे. स्वच्छता ही सामाजिक, व्यक्तिगत, वैचारिक, शारीरिक इत्यादी प्रकारात येते. या प्रत्येक स्वच्छतेचे पालन करणे म्हणजे विकासाकडे वाटचाल करणे. विचारांची स्वच्छता आपणास चांगला व्यक्ती बनवते. शारीरिक व सामाजिक स्वच्छता रोगांपासून वाचवते. स्वच्छतेचा संस्कार जर लहानपणापासूनच बाणवला तर तयार होणारा देश हा स्वच्छ सुंदर असेल. अशा स्वच्छ सुंदर असलेल्या देशात पर्यटन व्यवस्थापन विकसित होते. व्यक्तीचे आयुर्मान वाढते आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. पण स्वच्छतेबाबतची एक मोठी समस्या म्हणजे कचरा विघटन. यावर आमच्या सरकारने काही उपाय शोधले आहेत. पहिला उपाय म्हणजे ओल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण. आम्ही हे प्रत्येक सोसायट्यांमध्ये अनिवार्य करणार आहोत आणि न पाळणाऱ्यांना दंड आकारण्यात येईल. प्रत्येक सोसायट्यांमध्ये विघटन खड्डा असणे आवश्यक आहे, जेणेकरून ओल्या कचऱ्याचे खत तयार होईल आणि त्याचा वापर तिथल्याच झाडांना होईल. खत उरल्यास ते नर्सरीमध्ये देणे आवश्यक आहे. तसेच सरकारकडून डोंगर दत्तक योजना राबवण्यात येणार आहे. येथे स्वयंसेवी संस्थांद्वारे खताचे नियोजन करण्यात येईल. तसेच खत उरल्यास ते शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल. सुक्या कचऱ्यात विघटन न होणारा घटक म्हणजे प्लास्टिक. त्यासाठी आम्ही किमान 2 पुनर्वापर केंद्र प्रत्येक परिसरात सुरू करू. त्या केंद्रासाठी अर्थव्यवस्थापन पुढील प्रमाणे असेल. सरकार प्रायव्हेट कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगेल. जे इन्व्हेस्ट करतील त्यांना पुढील वर्षाच्या सरकारी करात सूट देण्यात येईल. शिवाय 5 वर्षांसाठी होणाऱ्या नफ्यात टॅक्समध्ये काही टक्क्यांनी सूट देण्यात येईल. यामुळे ही दुहेरी आकर्षक योजना ठरेल. यापुढील विषय आहे शिक्षण. हा विषय निवडण्याचे कारण कोणतीही पिढी घ्या, शिक्षणाशिवाय कोणाला पर्याय नाही.
पद्धती वेगवेगळ्या असतील, पण शिक्षण घेणे आवश्यक आहे. आणि हेच जर सृजनात्मक आणि कलात्मक पद्धतीने शिकवले तर लवकर समजू शकते. एखादी गोष्ट अबकडे शिकवण्यापेक्षा अननसाचा बदकाचा शिकवली तर लवकर समजू शकते. मुळात शिक्षण म्हणजे काय हे आपण बघूया. पद्धतशीर सूचना प्राप्त करण्याची किंवा देण्याची प्रक्रिया, विशेषतः शाळेत किंवा विद्यापीठात म्हणजे शिक्षण. पुरातन काळात भारतात गुरुकुल पद्धती होत्या. मग हळूहळू त्या महाविद्यालय आणि विद्यापीठात बदलल्या. भारताच्या घटनेनुसार शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. नॅशनल सर्व्हे ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार 2022मध्ये भारताचा साक्षरता दर 76.60% होता. हे असून सुद्धा भारत शिक्षण प्रणालीमध्ये 33व्या क्रमांकावर आहे. कारण आपल्यासमोर काही समस्या उभ्या राहतात. यातीलच एक समस्या म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेत शहरी व ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता, त्यासाठी लागणारे सृजनशील शिक्षक व पायाभूत सुविधा यात तफावत आहे. यासाठी आमचे सरकार नवीन मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार आहोत. या धोरणाद्वारे सर्व शिक्षकांना सृजनशील अध्यापन देण्यासाठी प्रशिक्षण प्रथम देऊन हे धोरण लागू करणार आहोत. तसेच वेळोवेळी शिक्षक पालक संघातर्फे या धोरणाच्या अंमलबजावणीविषयीचा मागोवा घेणार आहोत. या धोरणाद्वारे सर्वांगीण विकास व सर्वंकष मूल्यमापन हे आमचे ध्येय साध्य करणार आहोत. तसेच मुलांना मिळणारे शिक्षण संस्कारक्षम, ज्ञानसंपन्न, मूल्यसंपन्न असणार आहेत, ज्यातून एक सक्षम भारत तयार होईल. शिक्षण प्रणालीत अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यांचे निराकरण करणे हेच आमच्या सरकारचे पुढील ध्येय असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर प्रश्नोत्तरांची वेळ सुरू होत आहे. पक्षाच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्याच पक्षाच्या प्रतिनिधीने आपला प्रश्न विचारावा. भारत लोकवादी पक्ष. My question to the Honorable Prime Minister is that what will you do to improve the happiness index of the India? इंडियन यूथ पक्ष. Honorable Prime Minister, myself Sai Jagta from Indian Youth Party. My question to you is, being a government, what measures you will take to make the citizens educated than just making them literate? भारत वितर्क पक्ष. माननीय पंतप्रधान, तुम्ही शेती व GDP या दोन्ही बाबींचा उल्लेख डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये केला आहे. या दोन्ही बाबी एका अर्थाने कॉन्ट्राडिक्टरी आहेत. तर तुमच्या सरकारने डेव्हलपमेंटची कन्सेप्ट कुठल्या पद्धतीनं मांडली आहे व त्याचे पॅरामीटर्स काय आहेत हे थोडं सांगाल का? आयडियल इंडिया पक्ष. Good afternoon, respected Prime Minister. I am Isha Ghodke from Ideal India Party. First of all, I like to appreciate your speech. It was so good. But still, I have one question. How you mentioned that you're going to give trainings to teachers. So how and who will give these trainings to teachers? Thank you. इंडियन लिबरल पक्ष. Good afternoon. This is Shrestha Sachin Kumbhar from the Indian Liberal Party. As you had mentioned many sectors about development which your party focuses on. So you haven't focused any of the core subjects for the people. Like these are the assets of our country, like education, agriculture and all that. But what about the people, about their mentality? Because still we see in newspapers that there are robbery, there is many kind of robbery going on, or there is discrimination, or there is people fighting over it, or many topics between the people and the citizens. So development for you is the development of assets or the development of the mentality of people? धन्यवाद. सर्वांचे प्रश्न विचारून झाले आहेत. माननीय पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो. So the first question was, what will you do to improve the happiness index of India?
as we mentioned in our speech, that the happiness index of India, some problems which are facing in that, we have already mentioned it. So by improving it, we can increase the happiness index of our India. The second question was, being a government, how will you make citizens educate than just making them literate? So basically, we are going to teach them creatively. So by teaching them creatively, they will learn quickly, and they will become literate. डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट कुठल्या पद्धतीने मांडली आहे? सो डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट आम्ही 2 पद्धतीने मांडली आहे, ती म्हणजे सोशल आणि इकॉनॉमिक. तर सोशलमध्ये आम्ही टॉपिक घेतले जे सगळ्या आपल्या देशातल्या लोकांशी रिलेटेड आहेत, आणि आर्थिक ह्याच्यात आम्ही असे टॉपिक घेतलेले आहेत ते म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थापनाशी रिलेटेड टॉपिक असतील. नंतर okay, so who will give trainings to teachers? So for that we are going to hire the experienced mentors, and by that we are going to give the teachers a proper training. Then last question, could you repeat? धन्यवाद. माननीय पंतप्रधानांची उत्तरे देऊन झाली आहेत. आता ज्यांनी प्रश्न विचारले आहेत त्या 5 खासदारांनी कृपया उभे राहावे. So as you mentioned, चर्चा सुरू करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आय विल जस्ट रिफ्रेम इट. तुम्ही असं म्हणताय की आपण देशाच्या डेव्हलपमेंट आपण फक्त कन्स्ट्रक्शन वर्क नाही बघणार आहोत, ॲग्रिकल्चर वगैरे पण बघणार आहोत. तर मेन म्हणजे तुमच्यानुसार कंट्रीची डेव्हलपमेंट म्हणजे कंट्रीचे ॲसेट्स किंवा जे ह्याची डेव्हलपमेंट आहे का कधी कधी लोकांची मेंटॅलिटीसुद्धा डेव्हलप झाली पाहिजे? जसं अजून पण आपण काही लोकांमध्ये नाही, म्हणजे आता नाव नाही घेऊ शकत, बट विषयांवर आपण बघतो की दंगे होतात, मारामारी होते, किंवा most of the people are not educated or they are not ready to accept new solutions. So what is development? So basically the development is when the people of their country are happy, and a government can fulfill their needs, means the development. And secondly, economical development is also important for our country. So these two are the basic needs for the development. Thank you. तुम्ही पण तरीही तुम्ही अजून कुठल्या स्कीम खाली लोकांना लिटरेट करणार आहात, आणि कधी कळेल आम्हाला की किती वर्षांनी लोक लिटरेट होतील? आम्ही आत्ता जो एक समस्या म्हणली आहे एज्युकेशनमधली, तर त्या पुढच्या ज्या समस्या असतील त्याच्यावर आमच्या सरकारचं अजून निराकरण सुरू आहे. त्या का एकदा फिक्सली आमचं निराकरण करून झालं की त्या समस्यांचे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि तुम्ही म्हणला की शेतीमध्ये तुम्ही करिक्युलम वगैरे ॲड करणार आहात. प्रत्येकाकडे शेती नसते आणि प्रत्येकाला शेतीमध्ये जायचं नसतं. मग तुम्ही असं एक करिक्युलममध्ये ॲड करू नाही शकत. प्रत्येक माणसाकडे शेती नाही, आणि इवन इफ तुम्ही म्हणजे भरपूर सोल्युशन्स दिलेले आहेत, पण जसं आपल्या रिस्पेक्टेड चेअरपर्सननी सांगितलं की एखादं हे जरी आपल्याला सेटअप करायचं असेल तर 3 वर्ष जातात. तुम्ही एड्युकेशन हे ते ओव्हरऑल सगळ्या फील्ड्स ऑफ द सेक्टरमध्ये तुम्ही 2-4 स्कीम्स प्रपोज केलेल्या आहेत. तर हे कसं फिजिबल होईल? बिकॉज इट विल बी स्टेपिंग ऑन ऑल टाईप्स ऑफ रॉक्स ऑन द सेम टाईम, आणि तुम्हाला याचं बजेट कसं मिळेल? Respected Prime Minister, can you please tell us factors that affected happiness index and how will you work on it? सो फॉर दी फर्स्ट क्वेश्चन की शेतीत तुम्ही काय म्हणजे हे कराल, तर आम्ही शाळेत ते त्याच्यासाठी ॲड केलं आहे की 50 पैकी 25 मुलं तर नक्कीच शेतीकडे वळतील. सो देशाच्या अर्थव्यवस्थेला ह्याचा फायदा होईल त्यामुळे. आणि आम्हाला आणि मुलांना अभ्यास शिक्षण हे नसणार आहे, तर ते कृतीयुक्त असणार आहे, ज्यात त्यांना कृती करून शिकवलं जाईल की कसं शेती करायची. त्यामुळे आपसुकच ते शेती विषयाकडे वळतील. you said that you're gonna तुम्ही appoint. सोशल आणि इकॉनॉमिक या दोन्ही फॅक्टर्सचा विचार केला आहे असं तुम्ही म्हटला, पण मला भाषणात बऱ्यापैकी सोशल फॅक्टर्सच दिसले, जसं एज्युकेशन किंवा हॅपीनेस इंडेक्स. तर तुम्ही इकॉनॉमिक फॅक्टर्सबद्दल जरा स्पेसिफाय करू शकाल का? एकतर आत्ता आम्ही सोशलबद्दल बोललो आहे, कारण की इकॉनॉमी ही सेकंड लेवलला आहे. ते फर्स्ट की आपल्या देशातली लोक खुश आहेत की नाही याची खात्री करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिलं सोशल घेतलेलं आहे. आणि इकॉनॉमीबद्दल म्हणाल तर आपली इकॉनॉमी इज नॉट दॅट वर्स दॅट आर हॅपीनेस इंडेक्सेस. दॅट्स द रिझन वी हॅव इन्क्लुडेड दी पीपल्स हॅपीनेस फर्स्ट. सो यू हॅव नो प्रोव्हिजन्स फॉर इकॉनॉमी. यू हॅव तुम्ही मेड नो म्हणताय की प्रोव्हिजन्स फॉर शेतानी इकॉनॉमी डेव्हलपमेंट राईट नाउ. होणार, पण
30 सेकंदामध्ये आपला अजूनही चर्चा थांबवा. शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही उत्तर दिलं नाही की तुम्ही एवढ्या सगळ्या पॉलिसीसाठी बजेट आणि हे कसं करणार. सगळ्या फील्डमध्ये तुम्ही कसं काय पॉलिसी काढू शकता. Can you please tell us factors that affect happiness index and how will you work on it? फायनान्स मिनिस्टर्सना आम्ही अर्ज घातलेला आहे, सो ते आम्हाला त्यांच्या फंड्समधले त्यांच्या फंड्समधून ॲलोकेट केलं की आम्ही ते बजेट ह्याच्यात इन्क्लूड करू. पण एवढं 5 वर्षात 5 वर्षात हे नाही आहे, हे 2 वर्षात होणाऱ्या सगळ्या योजना आम्ही इथं आणलेल्या आहेत, ज्या लवकर अंमलात येतील. त्याच योजना आम्ही आमच्या स्पीचमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. You have धन्यवाद. mentioned that धन्यवाद. चर्चा करण्याचा वेळ संपलेला आहे. आता सत्ताधारी पक्षाने आपला ठराव सदनासमोर मांडावा. माननीय सभागृह, खासदार, परीक्षक, मी सक्षम भारत पक्षाची पंतप्रधान श्रिया तपस्वी आपणासमोर आमच्या सरकारतर्फे ठराव मांडत आहे. भारताचा विकास हा सर्वस्वी भारतीय नागरिकाची पहिली जबाबदारी आहे. यासाठी भारतीय नागरिकाने स्वतः काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आमचे सरकार वरदान शेती योजना, पृथ्वी ॲप, डोंगर दत्तक योजना, SSS यासारख्या अनेक योजनांद्वारे भारताचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच भारतातील जनतेचा आनंद निर्देशांक कसा जास्तीत जास्त वाढेल यासाठी आमचे सरकार योजनांचे नियोजन अंमलात आणणार आहोत. स्वच्छता हा सुखी आरोग्याचा पाया असल्याने आमचे सरकार स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेचा आग्रह जनतेकडे धरणार आहोत. आमच्या या योजनांद्वारे भारताचा सर्वांगीण विकास व त्याचे मोजमाप करीत भारताचे स्थान प्रथम क्रमांकाकडे कसे येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या सरकारच्या ठरवलेल्या धोरणातून सर्वांगीण विकास व सर्वंकष मूल्यमापन हे आमचे ध्येय साध्य करणार आहोत. तसेच आपला भारत कृषी संपन्न, संस्कारक्षम, मूल्यसंपन्न, स्वच्छताप्रिय व आनंदी करण्याचा आमच्या सरकारचे ध्येय असणार आहे. याद्वारे आम्ही सक्षम भारत, समृद्ध भारत तयार करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. पंतप्रधानांनी मांडलेल्या ठरावावरील मतदानासाठीची वेळ आता सुरू होत आहे. ठराव 11 विरुद्ध 13 मतांनी नामंजूर करण्यात आला असे आम्ही जाहीर करतो. कृपया शांतता राखा. माननीय सभापतींना मी विनंती करतो की त्यांनी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या विषयाबद्दल मार्गदर्शन करावे. छान चर्चा झाली, परंतु सगळ्यांना वाटलं पंतप्रधान स्वतः फक्त आनंदी आहेत, बाकी काही लोक आनंदी होत नाही आहेत. त्यामुळे ठराव फेटाळण्यात आला. बरोबर. मित्रांनो, तुम्हाला एक छान कोटेशन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आपले माजी राष्ट्रपती. त्यांनी असं म्हटलं होतं की हा कुठलाही देश हा विटा, माती, वाळू यांनी बनवता येत नाही. लक्षात आलं. आणि हाच टॉपिक होता की बांधकाम सोडून कुठल्या पद्धतीने आपण एखादा देश पुढे चालला हे मोजू शकतो. बरोबर. तुम्हाला अशी दररोज जगण्यामध्ये या मुलीने भरपूर सांगितलं की दररोजच्या जगण्यात अशी फार उदाहरणं दिसतात. आपण दररोज सायबर क्राईमबद्दल तुम्ही पेपरमध्ये वाचता. हे लोक जे सायबर क्राईम करणारे आहेत ते सगळे अशिक्षित आहेत का सुशिक्षित आहेत? 100% सुशिक्षित आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा शिकलेल्या माणसाने समाजाचं फार नुकसान केलं असं तुम्हाला सापडेल. लक्षात आलं. त्यामुळे हे सगळे विषय जगण्याशी फार जवळचे आहेत आणि फार जवळ आहेत आपल्या सगळ्यांच्या. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगणार आहे की जे मी एका छोट्या कायद्याखाली मी जवळजवळ 30,000पेक्षा जास्त केसेस मी जमिनीच्या चालवल्या. तर जमिनीच्या संदर्भातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते नाशिकमध्ये घडलं. एका माणसाने, त्याचे वडील फार दानशूर होते, त्यांनी 1 एकर जमीन सार्वजनिक कामाला दान दिली. बरोबर. मी जॉईन झालो 2005 साली. त्यावेळी हे दानपत्र देऊन 20 वर्ष झाली होती. बरोबर आहे. आणि वडील पण त्याचे जिवंत होते. त्याचा 25,000 लोकांच्या देखत नागरी सत्कार झाला की हा माणूस एवढी महत्त्वाची जमीन शहरामधली, नाशिकमधली, हा सार्वजनिक कामाला दान देतो, हा किती मोठा असला पाहिजे. बरोबर आहे. ते वडील वारल्यानंतर 1 वर्षाने माझ्याकडे केस दाखल झाली आणि ती एका बिल्डरमार्फत दाखल झाली.
आणि या मुलाचं पॉवर ऑफ अटर्नी घेऊन म्हणजे मूळ मुक्त्यार घेऊन त्या बिल्डरने केस दाखल केली. त्यातलं पहिलं वाक्य होतं, आमचे वडील एका महाराजांच्या नादी लागले होते. त्यांना दारू पाजून आणि व्यसनामध्ये असताना त्यांच्याकडनं एक खोटे दानपत्र करून घेतले आहे. मी त्या केसचा निकाल लिहिताना असं लिहिलं आहे, याची ज्यांना जमीन दान दिली त्या माणसाबद्दल काही तक्रार नाही आहे, याच्या वडिलांबद्दल तक्रार आहे. त्यांनी वर जाऊन ताबडतोब दावा लावला पाहिजे. लक्षात आलं? सांगायचा उद्देश हा की तुम्हाला दररोजच्या जगण्यामध्ये अशी माणसं दिसतील. एका देशाने सिटिझन इंडेक्स आणला आहे, फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे सगळे विषय तुम्हाला या वयात तुम्ही ज्या वयात तुम्ही आत्ता वाचताय ते फार सुंदर आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला यातले बहुतेक मुलं UPSC किंवा MPSCमध्ये यशस्वी होतील याच्यातून, कारण तुम्हाला विषयाचा ध्यास कसा घ्यायचा हे लक्षात येईल. सिटिझन इंडेक्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. फार कारण असा उपदेश करून नागरिक चांगलं वागत नाही असं लक्षात आल्यावर या देशाने सिटिझन इंडेक्स आणला आहे. म्हणजे काय, त्याने 4थीमध्ये एखाद्या मुलाने दुसऱ्या मुलाची पेन्सिल चोरली तर ते लगेच ते म्हणतात -6. लक्षात आलं? त्याने 8वीमध्ये असताना शेजारच्या मुलाला त्रास दिला की अजून काहीतरी 5. मग त्याचे सगळे त्याच्या पासपोर्टपासून परदेशी प्रवास, हॉटेलमधलं राहणं, विमान प्रवास या सगळ्याला त्यांनी ते जोडलं आहे. ज्या मुलाला -6 मार्क पडले आहेत त्याला 5 स्टार हॉटेलला मिळणार नाही प्रवेश, असं करून टाकलं. बरोबर आहे? एवढं रिगरसली एक देश जगामध्ये हे इम्प्लिमेंट करतो आणि असं केल्यामुळेच नागरिक चांगलं वागतात. आपल्याकडे सुद्धा तुम्हाला काही उदाहरणं सांगता येतील की समजा एखादा अंध मुलगा आहे, एकटाच किंवा मुलगी आहे आणि जी रिक्षामध्ये गेली, बरोबर, तर तिला हाताला धरून तिच्या घरापर्यंत रिक्षावाला नेऊन पोचवतो. असे काही देश आहेत. आणि आपल्याच देशात आपल्याला असं तो माणूसच सापडत नाही आहे, एकसुद्धा माणूस सापडत नाही आहे. तो ज्या उतर खाली असं म्हणतो, बरोबर आहे ना. एवढे ॲरोगंट भाषा हे आपल्याकडेच बघायला मिळते. लक्षात आलं? तर त्यामुळे हे सगळं पैशाच्या आधारे करता येऊ शकत नाही. आपल्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही बघा, आपण दररोजच्या जगण्यामध्ये असं बोलतो किंवा नाट्य कलावंत, मी जेव्हा पुणे महापालिकेचा आयुक्त होतो तेव्हा सांगायचे मला की नाट्यगृहाच्या पाठीमागचं वॉशरूम बघा सर किती घाण केलेलं आहे. सो बरोबर आहे. तर कारण त्यांना ते असह्य होत आहे. तीच गोष्ट बरेच लोक म्हणजे जरी शिकलेले असले, त्याचं एज्युकेशन किती असलं तर तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या जगण्यामध्ये ते परावर्तित झालेलं नाही. बरोबर आहे. आणि त्या अर्थाने सामाजिक पण प्रश्न महत्त्वाचे आहेत, आर्थिक प्रश्न पण महत्त्वाचे आहेत. आणि हे कसं शिकवायचं हा एक अवघड विषय आहे. म्हणजे याचं उत्तर कोणालाच नाही आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे की तू त्याला डिफेंड फार करू शकली नाही, कारण सामाजिक गोष्ट शासनाने सांगून होईल का? पंतप्रधानांनी सांगितलं की उद्यापासून सगळ्यांनी वेळेवर शाळेत या, तर असं होईल का? असं होत नाही आहे. लक्षात आलं? म्हणून शिक्षक डिसिप्लिन करतात, उशीर आलं की थोडी शिक्षा करतात. सो त्याला म्हणतात कॅरेट अँड स्टिक, हे दोन्ही गोष्टी वापराव्या लागतात. बरोबर? चलो, थँक्यू. धन्यवाद.